हॅलो स्टुडंट्स, काल आपण बघितलं सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याचा परिचय. आता कालचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल त्यामध्ये आपण पूर्ण सूक्ष्म अर्थशास्त्र त्याचा परिचय सगळं कव्हर केलेलं असणार आहे. काय त्याच्यामध्ये त्याचे घटक आहे, व्याप्ती आहे, विश्लेषण आहे, सगळ्याच गोष्टी सविस्तर मी तिथे शिकवलेलं असणार आहे. तर आजचा हा आपला सेकंड व्हिडिओ असणार आहे. यामध्ये आपण शिकणार आहोत स्थूल अर्थशास्त्र. आता बघा, स्थूल अर्थशास्त्र म्हणजे सगळ्यात मोठ्यातली मोठी गोष्टचा इथे विचार करणार आहे. मग आता इथे वैयक्तिकचा तर प्रश्नच येत नाही. मग आता आपल्याला कुठे जायचं आहे? राष्ट्रीय उत्पन्नाकडे जायचं आहे. ठीक आहे, तर चला बघूया, जास्त वेळ न घालवता आज आपण आपल्या सेकंड व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आजचं टॉपिक असणार आहे स्थूल अर्थशास्त्र. आता बघा, स्थूल अर्थशास्त्राची जर आपण त्याचा जर अर्थ बघितला तर त्यामध्ये स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचे काय करते ते विश्लेषण करणारी ही काय आहे, एक शाखा आहे. आता पहिल्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की अर्थशास्त्रज्ञांनी दोन शाखा सांगितल्या होत्या. कुठल्या? एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि एक आहे स्थूल अर्थशास्त्र. ठीक आहे, तर आपण सूक्ष्म अर्थशास्त्र ही शाखा पूर्ण डिटेलमध्ये कव्हर केलेच आहे. आज आपण स्थूल अर्थशास्त्राची ही शाखा आपण कव्हर करणार. म्हणून ते म्हणतात की यामध्ये दोन शाखांमधील एक शाखा ही कुठली आहे? स्थूल अर्थशास्त्राची ही शाखा सगळ्यात महत्त्वाची असणार आहे. आणि त्यामध्ये काय तर एकूण रोजगार तुमची पातळी किती आहे, राष्ट्रीय उत्पन्न किती आहे, राष्ट्रीय उत्पादन किती आहे, एकूण गुंतवणूक किती आहे, एकूण उपभोग किती आहे आणि एकूण बचत किती आहे आणि सर्वसाधारण त्याची किंमत किती आहे त्याचा विचार केला जातो. व्याज दरावरची तुम्हाला पातळी, व्याज चक्रातील चढउतार कसा आहे, व्यवसायातील चढउतार इत्यादी सर्वांचा स्थूल अर्थशास्त्रामध्ये म्हणजे समग्र लक्षी अर्थशास्त्रामध्ये विचार करण्यात येत आहे. लक्षामध्ये म्हणजे इथं आपण होल इकॉनॉमिक्स इथे आपण पूर्ण कव्हर करणार आहोत. आणि म्हणूनच आपल्याला सगळ्या गोष्टी, एकूण रोजगार, आपण राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन काय आहे, एकूण गुंतवणूक काय आहे, व्याजदर काय आहे, या सगळ्यांचा इथे आपण विचार करणार आहोत. व्यापार चक्रामध्ये चढ उतार कशी निर्माण होते याचाही इथे आपण विचार करणार आहोत. तर चला, ते म्हणतात की यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ते समग्र घटकाचा इथे अभ्यास करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हे जर घटक आपण अभ्यास करत आहोत तर त्यामध्ये त्याची व्याख्या देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता डेफिनिशन जेव्हा देत असतो, मागेही बघितलं की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये दोघांनी डेफिनिशन दिलेली आहे. आता हे लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये पण दोनच अर्थशास्त्रज्ञ आलेले आहे, त्यांनी इथे डेफिनिशन दिले. तसं तर बघितलं भरपूर अर्थशास्त्रज्ञांनी डेफिनिशन दिली आहे, पण आपण 12th क्लासच्या हिशोबाने आणि इथे आपण डेफिनेशन दिलेली आहे तेच बघणार आहोत. ठीक आहे, तर ते म्हणतात प्रोफेसर J.L. हेन्सन, ते म्हणतात की स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची काय आहे, शाखा आहे, एक तर ब्रांच आहे त्यांनी सांगितलेली आहे. मग त्यामध्ये एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयाचा त्याच्यामध्ये अंतर्भाव होणार आहे. त्याचा इथे आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. त्या परस्परांचा विचार इथे आपल्याला करावा लागणार आहे. आता हेच अर्थमधलं आपण इथेच त्यांनी हेन्स काय केलेलं आहे, इथे पूर्णच्या पूर्ण कॉपी केलेली आहे थोडंफार. मग एकूण बचत, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण गुंतवणूक, एकूण उत्पन्न किती आहे या सगळ्यांचा इथे सविस्तर आपल्याला स्थूल अर्थशास्त्रामध्ये समावेश करावा लागतो. ते कोण म्हणतात? हेन्स यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आता दुसरी जी व्याख्या केलेली आहे ते म्हणतात प्रोफेसर कार्ल शेपिरो काय म्हणतात ते आता आपण बघूया. त्यांची व्याख्या, त्यांची डेफिनेशन. ते म्हणतात की स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. आताच बघितलं, दोनच गोष्टी महत्त्वाच्या. ते म्हणतात की संपूर्ण कार्यपद्धती कशी चालत असते हा सगळ्यांचा विचार आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये करणार आहोत. या दोन डेफिनेशन सगळ्यात महत्त्वाच्या आहे. एक डेफिनेशन जर तुम्हाला रिकाम्या जागामध्ये आलीच, एक्झामिनेशनने विचारलं तर तुम्हाला लक्षात द्यायला पाहिजे की इथे दोघांचीच इथे गोष्ट केली आहे. हेच ते पूर्ण एकूण रोजगार, एकूण बचत याचा विचार केलेला आहे. आणि जे दुसरे आहे आपले इकॉनॉमिक्स जे आहे शेपिरो, ते म्हणतात की संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित असणार आहे. लक्षामध्ये काही अडचण नाही ना? चला समोर. आता बघा, व्याख्या झाली, अर्थ स्पष्ट झालेला आहे. आता आपण त्याचं काय बघणार आहोत? व्याप्ती बघणार आहोत. आता कुठे कुठे व्यापित आहे हे त्याचं आपण आता सविस्तरपणे आपण वर्णन करू. ते म्हणतात की फक्त 4च ठिकाणी इथे आपल्याला महत्त्वाचे इथे घटक दिलेले आहे. ते आहे
उत्पन्न व रोजगाराचा सिद्धांत सगळ्यात महत्त्वाचा आहे. उत्पन्न आणि रोजगार सगळ्यात खूपच म्हणजे महत्त्वपूर्ण आहे. सर्वसाधारण किंमत सिद्धांत व त्याचा भाववाढ कसा होतो याचा इथे अभ्यास केला जात असतो, हे त्याची व्याप्ती आहे. आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत याचाही इथे काय म्हणते विचार करण्यात आलेला आहे. आणि नंतर म्हणतात की विभाजनाचा समग्र लक्ष्य सिद्धांत, या 4 घटकांचा इथे आपण अभ्यास करणार आहोत आणि ते एक एक करून आपण डेफिनेशन पूर्ण आपण बघणार आहोत. ठीक आहे. मग ते म्हणतात की उत्पन्न व रोजगार सिद्धांत जेव्हा आला त्याच्यामध्ये 2 गोष्टीचा समावेश आलेला आहे. तर ते म्हणतात 2 गोष्टी कोणत्या, तर उपभोग फलनाचा जो सिद्धांत आणि दुसरं असणार आहे गुंतवणूक सिद्धांत. म्हणजे तुम्ही उपभोग कसा करता, युटिलिटी म्हणजे आता आपण नंतरचा जो आपला सेकंड युनिट आहे तो आपण उपयोगितावरतीच आहे. म्हणून ते म्हणतात की उपभोग फलनाचा जेव्हा सिद्धांत आहे आणि गुंतवणूक किती असणार आहे या दोन्ही गोष्टीवर तुमचे काय असणार आहे, उत्पन्न व रोजगार इथे काय असे सिद्धांत इथे अवलंबिण्यात आलेला आहे. लक्षामध्ये म्हणजे 4च गोष्टी इथे सांगितलेल्या आहे. व्याख्या कोणी सांगितले, दोघांनी, आणि व्याप्ती कोणी सांगितली, 4 सांगितले. ते कोणती आहे पहिले एकदा बघून घ्या. उत्पन्न व रोजगाराचा सिद्धांत सांगितलेला आहे. सर्वसाधारण किंमत आणि भाववाढ कशी होणार आहे. त्याच्यानंतर आर्थिक वृद्धी विकासाचा सिद्धांत आणि विभाजनाचा समग्र लक्ष्य इथे सिद्धांत इथे दिलेला आहे. आणि मग फर्स्ट याच्यामध्ये उत्पन्न आणि रोजगाराची जेव्हा गोष्ट केलेली आहे त्यामध्ये आपण उपभोग फलनाचा सिद्धांत आणि गुंतवणूक फलनाचा सिद्धांत यामध्ये इथे आपण विचार करणार आहोत. आता चला, आणि त्यामध्ये दोघांचा पण जेव्हा समावेश होणार आहे, उपभोग फलनाचा सिद्धांत आणि गुंतवणूक फलनाचा सिद्धांत, यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे व्यापार चक्राचे सिद्धांत म्हणजे व्यापार कसा चालत असतो हे इथे आपण बघणार आहोत. म्हणजे एवढी व्याप्ती तुम्हाला तोंडपाठ इथे असली पाहिजे की आपल्याला विचारलं की 4 मार्कासाठी जर म्हटलं की स्थूल अर्थशास्त्रामधलं व्याप्ती स्पष्ट करा, तर तुम्हाला इथे अर्थ सांगता आला पाहिजे, व्याख्या सांगता आली पाहिजे 1 जणांची तरी, आणि त्याची व्याप्ती किती आहे 4 मध्ये दिलेली आहे. 4 मध्ये जे उत्पादन आणि जेव्हा आपण रोजगार, उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत दिला त्याच्यामध्ये 2 घटकात समावेश करण्यात आलेला आहे. कोणता, आता उपभोग फलन सिद्धांत आणि गुंतवणूक फलन, मग त्या दोघांना कॉम्बिनेशन केलेलं आहे. त्या दोघांमधून काय ते व्यापार चक्र कसं चालत असतो या गोष्टीचा इथे अंतर्भाव केलेला आहे. लक्षामध्ये आता आपण बघूया या सगळ्यांची व्याप्ती. उत्पन्न व रोजगाराचा सिद्धांत पहिलेच आपला पॉइंट होता. तर चला, ते म्हणतात की स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न व रोजगार पातळी यांच्या निश्चिततेचे विश्लेषण करते. आता पहिलेच म्हटलं जेव्हा समग्रतेचा जेव्हा विचार करत आहे तर छोट्याशा आपण म्हणजे लहान गोष्टी तर करणार नाही, सगळ्यात मोठ्यातले मोठी गोष्ट करणार आहे, मोठ्या उत्पादनाचा विचार करणार, इथं होल कंट्रीचा इथे पूर्ण आपण जगाचा इथे विचार करणार आहोत. आणि म्हणूनच ते म्हणतात की याच्यामध्ये जेव्हा उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चिततेचे विश्लेषण इथे केले जाते. तसेच उत्पन्न कसं असणार आहे, उत्पादन काय आहे, बेरोजगारची पातळी आणि त्यामधील बदल, चढ उतार याची कारणे सुद्धा इथे काय करायचं, अभ्यासली जाणार आहेत. आता बघा, बेरोजगारची समस्या तर सगळीकडेच आहे. तर तुम्हाला म्हटलं 10,000 साठी तुम्ही कुठे काम करायला जाता, तुम्ही काय करायला जाणार का बरं, घरात बसण्यापेक्षा मला ते 10,000 रुपये महिना मिळून राहिले तर मी बेरोजगार आहे का, नाही, कसं तरी मला 10,000 रुपये भेटत आहे. तर तेही चढ उतार, व्यापार चक्रामध्ये चढ उतार येत असते, त्याचा पण इथे विचार केला जात असतो. उत्पन्न किती आहे, बेरोजगाराची पातळी किती आहे याचाही इथे विचार केला जात असतो. आणि म्हणूनच रोजगार पातळीशी निश्चित केली जाते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन याचा सुद्धा इथे आपल्याला अभ्यास करावा लागत असतो. पहिले त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं 4 टप्पे आहे, त्या 4 टप्प्यामधून त्यामधून बॉक्स 2 काढलेले होते, त्यामधून व्यापार चक्र याच्यामध्ये निर्माण झालेला होता. आणि हे सगळं अभ्यासासाठी व्यवसायातील बदलाचे सिद्धांत व उत्पन्न व रोजगार या सिद्धांताचा एक भाव आहे, हे इथे काय केलं ते अभ्यासल्या जाणार आहे. ठीक आहे. नंतर आपण म्हणून सर्वसाधारण किंमत पातळीचा सिद्धांत. आता किंमत पातळी कशी ठरत असते हे इथे सांगितलेलं आहे. आता सर्वसमावेशक जर आपण वस्तू बघितलं, आता आपण साखरच बघितली, आता साखर नाही म्हटलं तरी 40च्या वरती साखरची किंमत, 1 किलो साखरेची किंमत आहे. मग आता ही सर्वसाधारण किंमतच ठरलेली आहे. कुठे 42 आहे, कुठे 44 आहे, ठीक आहे, कुठे 45 पण दिलेली आहे.
किलोमध्ये, तर स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यामध्ये चढ उतार करणे याविषयीचे काय करते, ते विश्लेषण करते. आणि त्यामुळेच काय होते, तेजी आणि मंदी सामान्य पातळीमुळे निर्माण होणाऱ्या बदलाचे विश्लेषण इथे केले जाते. म्हणजे त्यामध्ये पण बदल काय घडून येणार आहे याचा विचार इथे सविस्तरपणे करण्यात येते आणि ते चढ उतार, तेजी आणि मंदीचे निर्माण होणाऱ्या समस्यामुळे सर्वसाधारण किंमत पातळीचा इथे काय केला जातो, अभ्यास केला जात असतो. आता मी म्हटलं हा माझ्याकडे पेन आहे, तर हे पेनाची किंमत डायरेक्ट वाढणार आहे का, नाही. तर याचं मॅन्युफॅक्चरिंग कसं आहे, याची ही जे पॉईंट आहे पूर्ण हे कुठून आलेलं आहे, सगळ्या गोष्टीचा इथे विचार केला जाणार आहे. मग याची एक किंमत ठरवणार आहे. अरे हे आता पेन 500 रुपयाचा आहे, ठीक आहे. आता काही दुकानात तुम्ही जाल तर MRP पण दिलेली असते, पण त्या MRP नुसार जर ती जास्त किंमत असेल तर ते जास्त देईल, कमी असेल तर कमी देईल, ठीक आहे. पण याची एक तर किंमत ठरली आहे ना 500 रुपये. त्याच प्रकारे सर्वसाधारण किंमत पातळी सुद्धा इथे ठरली असते, मग तेजीचा काळ असो किंवा मंदीचा काळ असो, ठीक आहे. आता बघा तिसरा आपला पॉईंट काय होता, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. आता आर्थिक वृद्धी झाली, तेजी वाढली, तर त्याचं काय असतं, विकास पण वाढणार आहे. मंदी आली का काय होणार, विकास खाली जाणार आहे. आता बघा स्थूल अर्थशास्त्रात अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी व विकासासंबंधी सिद्धांताचा इथे समावेश होत असतो. आता विकसित देश म्हणजे काय, कोणते, अमेरिका वगैरे हे जे मोठे मोठे देश आहे तर हे काय, विकसित आहे. आणि विकसनशील म्हणजे आपण भारत, आपण काय करतो, आपला विकास करून राहिलेलो आहोत. म्हणून या संबंधित त्यात अल्पविकसित आणि दारिद्र्य यांची कारणे व कार्यपद्धती याचाही समाविष्ट इथे केला जात असतो आर्थिक वृद्धी व विकासाच्या सिद्धांतामध्ये. मग ते आर्थिक वृद्धी कशी होणार, मग विकासाचा वेग वाढविण्याची व्यूहरचना इथे काय केली जाते त्याचाही इथे उल्लेख केला जात असतो. आणि ह्या सगळ्यांची पातळी आपल्याला स्थूल अर्थशास्त्रामध्ये इथे अभ्यासावी लागते. आलं लक्षामध्ये. मग आपला चौथा पॉईंट कोणता होता, तो चौथा पॉईंट होता विभाजनाचा समग्र लक्षी सिद्धांत, ठीक आहे. आता विभाजनाचा समग्र लक्षी सिद्धांत म्हणजे काय, तर विभाजन म्हणजे काय, डिस्ट्रीब्युशन. आता जेव्हा डिस्ट्रीब्युशन झालंच आहे, करतोच आहे, तर स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत एकूण राष्ट्रीय उत्पादनातील खंड, वेतन, व्याज आणि नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागाशी काय करतो, तो निगडीत असतो. आता हे जे आहे आपण खंड वगैरे, हे जे वेतन आहे हे आणि संयोजक वगैरे होतं ते आपण कुठे बघितलं, स्थूल अर्थशास्त्रामध्ये बघितलं. आणि याचाच उपयोग विभाजन सामग्रीमध्ये पण केला जात असतो. खंड, वेतन, व्याज आणि नफा किती होणार आहे या सगळ्यांचा इथे विचार केला जात असतो. चला आता आपण बघूया त्याची वैशिष्ट्ये, ठीक आहे. आता आलं एवढं लक्षामध्ये, 4च पॉईंट होते. आता 4 पॉईंट मधले आपण पूर्ण कव्हर केलेले. आता आपण वैशिष्ट्य बघून आता, ठीक आहे. आता स्थूल अर्थशास्त्राची काही वैशिष्ट्ये पण असणार आहे, त्याला सोडून आपण काही पूर्ण आपली थेअरी काही कंप्लीट होणार नाही आहे. तर ते म्हणतात तर समग्र घटकाचा इथे अभ्यास. पहिलेच सांगितलेलं आहे की स्थूल अर्थशास्त्र म्हटलं की समग्रतेचाच इथे अभ्यास करणार आहे, घटकाचा इथे अभ्यास करणार आहे. मग ते समग्र घटकाचा जेव्हा अभ्यास करून राहिलेले आहे त्यामध्ये स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा इथे अभ्यास करणार आहे. संपूर्ण अर्थव्यवस्था जर म्हटली, उदाहरणार्थ ते म्हणणार आहे राष्ट्रीय उत्पन्न किती आहे तुमचं, राष्ट्रीय तुमचं नाही, राष्ट्रीय उत्पन्न, तुमच्या राष्ट्राचं उत्पन्न किती असणार आहे, राष्ट्रीय उत्पादन किती आहे, राष्ट्रीय रोजगार किती आहे, किती लोकांना रोजगार मिळालेला आहे, ठीक आहे. मग म्हटलं सर्वसाधारण किंमत पातळी आणि व्यापार चक्र या सगळ्या समग्रतेचा इथे आपल्याला विचार करावा लागतो. कुठे, स्थूल अर्थशास्त्रामध्ये, ठीक आहे. नंतर आहे सेकंड मध्ये आहे उत्पन्न सिद्धांत. आता उत्पन्न, स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना निर्माण करते आणि त्याचे विविध घटक आपल्याला मापन पद्धती, सामाजिक लेखांकनाचा इथे पण अभ्यास केला जात असतो. ते एकूण मागणी, एकूण पुरवठ्याशी संबंधित आहे. तसेच राष्ट्रीय उत्पादनातील चढ उतार, व्यापार चक्रातील तेजी मंदी यांच्या कारणाचे बदलाचेही स्पष्टीकरण इथे कोण करते, समग्र लक्षी अर्थशास्त्र करते, म्हणजे स्थूल अर्थशास्त्र इथे करत असते, ठीक आहे. म्हणजे या सगळ्यांचा इथे आपल्याला अभ्यास करावा लागतो. उत्पन्न सिद्धांत कसा ठरला जाते, तर मापन पद्धती आणि सामाजिक लेखांकनाचा इथे विचार केला जात असतो. या सगळ्यांचा इथे आपल्याला अभ्यास करावा लागत असतो.
तिसरं घटक असणार आहे सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण कसे केले जाते, तर ते म्हणतात जेव्हा समतोलाचे विश्लेषण केले जाते तेव्हा एकूण उत्पादनाच्या वर्तनाची आणि त्याच्या कार्यपद्धतीशी ते संबंधित असते. दोन महत्त्वाचं आलेलं आहे इथे, जेव्हा वर्तन आलेलं आहे समतोल जेव्हा त्याच्या वर्तनाशी संबंधित असते आणि काय त्याची कार्यपद्धती किती आहे, तो किती कार्य म्हणजे काम करू शकतो त्याच्यावरती इथे अवलंबून असणार आहे. आणि त्या मध्ये म्हणतात की मग अर्थव्यवस्थेमधील मागणी काय आहे, पुरवठा काय आहे, किंमत काय आहे, या वर्तनाशी पण ते निगडीत असते. आता मागणी आणि पुरवठा हे आपल्याला चॅप्टर येणारच आहे. मला असं वाटते 3ऱ्या-4थ्या पासून आपल्याला हे मागणी पुरवठा काय आहे हे बघावं लागणार आहे. उद्याला आपण युटिलिटी बघणार आहोत, म्हणजे काय आहे ते आपण सविस्तर त्यामध्ये शिकणारच आहोत 2ऱ्या युनिटमध्ये. ठीक आहे. आता ते म्हणतात की परस्परावलंबन. आता परस्परावलंबन हा आपला 4था पॉईंट असणार आहे वैशिष्ट्याचा. ते म्हणतात की स्थूल विश्लेषणात एकूण आर्थिक चल उदाहरणार्थ म्हणतात उत्पन्न काय आहे, उत्पादन काय आहे, रोजगार काय आहे, गुंतवणूक काय आहे, किंमत पातळी यासारखे आर्थिक चलनाचे परस्परावलंबन लक्षात घेतले जाते. परस्परावलंबन म्हणजे काय, ते एकमेकांशी निगडीत असते. एका घटकाला सोडलं तर तो घटक काही दुसऱ्याला आपण आणलं तर तो काही जॉईंट होणार नाही असं नाही, तर त्या घटकाला पण इथे आपल्याला त्याला समतोलाने चालवावं लागतं. परस्परावलंबी आहे. एक उत्पादन म्हटलं की उत्पन्नच नाही केलं, मग हे उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, किंमत पातळी हे कधी आर्थिकतेच्या चलनामध्ये येणार आहे का, नाही. तर ते म्हणतात या उत्पन्नापासून तर उत्पादन, या गुंतवणूक, किंमत पातळीपर्यंत या सगळ्यांचाच एक क्रम इथे चालणार आहे. म्हणजे एकमेकांना काय आहे, परस्परावलंबन आहे, एकाला सोडून चालणार नाही आहे. पण हे 4-5ही घटक इथे आपल्याला काय असते, समावेशी आहे. याच्याशिवाय इथे आपल्याला अर्थव्यवस्था इथे आपली पूर्ण होऊ शकणार नाही. आणि म्हणूनच म्हणतात की उदाहरणार्थ गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलाचा अंतिम परिणाम उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार व आणि अखेरीस आर्थिक वृद्धीचा इथे पातळीवर तो होणार आहे. आता आर्थिक वृद्धीची पातळी लास्ट एंडिंगमध्ये येते. ते म्हणतात की गुंतवणूक पातळीत होणारा जो बदल असणार आहे तो अंतिम म्हणजे एंड ऑफ द असणार आहे आणि त्याचा परिणाम उत्पन्न, एकूण उत्पादन या सगळ्यांवरती होणार आहे. आणि तेव्हाच लास्ट एंडिंगमध्ये तुम्हाला ठरणार आहे तुमची आर्थिक पातळी इथे किती वाढलेली आहे आणि किती कमी झालेली असणार आहे. ठीक आहे. आता 5वा बघणार आहोत राशी पद्धत. आता ही जी राशी पद्धत आहे ही समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट होणार आहे, वैशिष्ट्य होणार आहे. ते म्हणतात की राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा इथे अभ्यास केला जात असतो. आता राशी म्हटलं तर तुम्ही ते राशी नको बघा की माझी रास हे आहे, माझी रास ते आहे, तसं नाही. तर संपूर्णतेचा इथे जेव्हा अभ्यास केला जातो ते असणार आहे राशीव पद्धत. आणि यामध्ये प्रोफेसर बोल्डिंग हे म्हणतात की जंगल म्हणजे संपूर्ण झाडाचा समुच्चय. काय आहे, जंगलाचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. जंगल म्हणजे काय आहे, संपूर्ण झाडाचा इथे काय दिलेलं आहे, त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. परंतु त्यात एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाही. त्यात फक्त सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यामधील फरक दर्शविला जात असतो. ते म्हणतात की उदाहरण घेतलं की जंगलाचं एक झाड लावलं ते जंगल होणार आहे का, नाही. असंख्य झाड जेव्हा येणार आहे तेव्हा तो जंगल होणार आहे. जंगलाचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात एका विशिष्ट झाडाची गुणविशेष आपण सांगून त्याला आपण जंगल म्हणत नाही, तर संपूर्णतेचा जेव्हा आपण विचार करत असतो तेव्हा आपण त्याला जंगल म्हणून, आणि हा संपूर्णतेचा जेव्हा विश्लेषण होते त्यामध्ये आपल्याला स्थूल अर्थशास्त्र सगळ्यात महत्त्वाचं इथे पद्धतीमध्ये कारणीभूत असते. म्हणून ते म्हणतात तर राशी पद्धतीमध्ये एका घटकाचा समावेश होत नाही, तर संपूर्णतेचा इथे काय केला जातो, विचार केला जात असतो. चला 6वा पॉईंट असणार आहे वृद्धीचे प्रारूप कसं असणार आहे. आता वृद्धी म्हटलं तर काय, ते वर चढ जाणारी. ठीक आहे. आता स्थूल अर्थशास्त्रामध्ये आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकाचा समावेश इथे आलेला असणार आहे. आता जो आर्थिक वृद्धी म्हटलं तर मंदी येणार आहे का, नाही. तर तो काय करते, वरती जाणारच असणार आहे. जो ग्राफ असणार आहे हा असाच जाणार आहे. तो काही असा हा जो ग्राफ खाली येणार आहे का, नाही. म्हणून हा जो ग्राफ आहे वरती जाणारा इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि म्हणूनच ही जी आर्थिक वृद्धी आहे, ही जी आर्थिक वृद्धी समग्र लक्षी अर्थशास्त्रामध्ये काय असणार आहे,
सगळ्यात महत्त्वाची इथे असणार आहे. आता हे जे आर्थिक वृद्धी आहे यामध्ये ते म्हणतात की याच्यामध्ये विविध घटकांचा समावेश होत असतो. बरोबर आहे. एकालाच पॉईंट पकडून चालणार आहे का? मी म्हटलं उत्पन्नच नाही केलेलं आहे, मग तुझं उत्पादन, गुंतवणूक, आर्थिक वृद्धी यामध्ये काही होणार आहे का? तुम्ही व्यापार कसं करणार? ते उत्पादनच नाही काढलं. म्हणून ते म्हणतात की यामध्ये विविध घटकांचा समावेश होणार आहे आणि स्थूल अर्थशास्त्र हे वृद्धीचे प्रारूप आहे, विकसित करण्यासाठी उपयुक्त आहे आणि आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी ही प्रारूपे उपयोगी ठरतात आणि विकासाच्या वृद्धी अभ्यासण्यासाठी मूलभूत व अवजड उद्योगांवर भर देणारे महालनोबिस वृद्धी ही प्रारूपे आहेत. आता याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे? वृद्धी म्हणजे काय? तर ते म्हणतात की महालनोबिस वृद्धी ही काय से त्याचं प्रारूप आहे. त्यामध्ये मूलभूत व अवजड उद्योगांचा इथे भर देण्यात आलेला आहे. मूलभूत आता अन्न, वस्त्र, निवारा ठीक आहे, आता आपल्या मूलभूत गरजा आहे. पण त्या व्यतिरिक्त आरोग्य, शिक्षण या पण आपल्या मूलभूत गरजा आहे. मग आता अर्थव्यवस्थेसाठी ज्या मूलभूत गरज आली तर त्यामध्ये अवजड उद्योगांवर पण भर देण्यात आलेला असणार आहे. ठीक आहे. आणि म्हणूनच हे जे आर्थिक वृद्धीचं प्रारूप आहे याचा ग्राफ कधी पण वरती जाणारा असतो. आता आर्थिक मंदी म्हटली तर तो ग्राफ कुठे जाणार आहे? खाली जाणार आहे. ठीक आहे. आता आपण 7वं बघूया पॉईंट. ते म्हणतात की सर्वसाधारण किंमत पातळी कशी ठरविली जाते? तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये साधारण किंमत पातळी ही निश्चित व त्यातील बदल याचा अभ्यास इथे केला जातो. आणि सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे काय? तर अर्थव्यवस्थेला सध्याची परिस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवाच्या किमतीची सरासरी होय. आता सरासरी म्हणजे ॲव्हरेज काढणं म्हणजे काय? तर तुम्हाला सांगते ॲव्हरेज काढणं म्हणजे काय. आता मी म्हटलं इथे 1, हे 2, 3, हे 4 झाले. ठीक आहे. आता याची जर प्लस केली तर किती होणार आहे? 7, 8, 9, 10. आता याची प्लस केली आपण. ठीक आहे. याची प्लस केली तर किती होणार आहे? 10 होणार आहे. आता हे किती घटक आहे? 4 घटक आहे. 1, 2, 3, 4. आता या 4चा आपण प्लस केल्याच्या नंतर इथे काय होणार आहे? खाली येणार आहे. आणि याचा जेव्हा आपण याला भाग देऊ ना त्यामध्ये जेही किंमत इथे निश्चित केली जाणार आहे 4 दुने 8 उरले किती? 2. आता पॉईंट येणार आहे. ठीक आहे. 4 पंच 20 म्हणजे 2 पॉईंट इथे 5 जेव्हा सरासरी आलेली आहे ही सरासरी सर्वसाधारण किंमत पातळीची इथे असणार आहे. म्हणजे जो ॲव्हरेज निघणार आहे तो आपल्या कुठून येणार आहे? वस्तू आणि सेवाच्या किमतीची सरासरी इथे आपल्याला पाहावी लागणार आहे. ठीक आहे. लक्षामध्ये म्हणजे हा ॲव्हरेज काढणं पण आपल्याला आलं पाहिजे. ॲव्हरेज म्हणजे काय? जेही किंमत दिलेली आहे त्याची प्लस करणे आणि जेवढी किंमत दिलेली असणार आहे त्याला काय करणे? त्याला भाग देणे म्हणजे ॲव्हरेज काढणं होय. आता आपण 8वा आपला जो पॉईंट आहे तो बघूया. 8व्या पॉईंटमध्ये काय म्हणतात? धारणाभिमुख असलं पाहिजे ना. आता धारणाभिमुख म्हणजे काय? तर म्हणतात लॉर्ड केन्स यांच्या मते. आता धारणाभिमुख हा शब्द वेगळेच वाटत आहे पण लॉर्ड केन्सनी हे आणलेलं आहे. ते म्हणतात की स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणाची चर्चा करणारे शास्त्र होय. आता बरोबर आहे कारण जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम आलं तर आपण कोणाकडे जात असतो. आता जेव्हा प्रॉब्लेम आलेलाच आहे तर आपण समग्र लक्ष अर्थशास्त्राकडे जाणार आहोत. तेच आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. आपलं वैयक्तिक प्रॉब्लेम नाही आहे, हा पूर्ण राष्ट्राचाच प्रॉब्लेम दिलेला आहे, उत्पन्नाचा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणूनच त्यामध्ये जर भाववाढ नियंत्रण, रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे या सगळ्यांचा विचार कुठे केला जातो? आपल्याला स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. केस म्हणतात जेव्हाही अर्थशास्त्राला इकॉनॉमिक्सला प्रॉब्लेम आली तर ते स्थूल अर्थशास्त्राकडे काय करते? वाटचाल करत असते. आता याचे महत्त्व काय आहे? तर ते म्हणतात की पहिला आहे अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती. तुमची कार्यपद्धती कशी आहे त्याच्यावरती तुमचे महत्त्व डिपेंड असणार आहे. आता स्थूल अर्थशास्त्र विश्लेषण आपल्याला अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीची संकल्पना देते आणि ही जी कार्यपद्धतीचे विश्लेषण जेव्हा करते ते व्यापक आणि गुंतवणुकीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलनाचे वर्तन करत असते. एकूण आर्थिक चलनाचे जेव्हा वर्तन करते हे सगळ्यात महत्त्वाचं इथे पॉईंट ठरणार आहे. म्हणून ही जी अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती आहे ही कार्यपद्धती आपल्याला व्यापक आणि गुंतवणुकीच्या एकूण आर्थिक चलनाचे वर्तन करण्यास काय करते? सहाय्य करते, मदत करते हे इथे सांगितलेलं असणार आहे.
दुसरा पॉईंट आहे आर्थिक चढ आणि उतार. चढ उतार म्हणजे तेजीने मंदीचा काळ. आता म्हणतात की उत्पादनातील चढ उतार, उत्पादन आणि रोजगारातील चढ उताराची जी कारणे दिलेली आहे तसे तर त्यांचे नियंत्रण आणि त्याची जी तीव्रता कमी करण्यासाठी पण आपल्या स्थूल अर्थशास्त्राकडे वाटचाल करावी लागत असते. असं नाही की तेजी आणि मंदीचा काळ आलेला आहे, भाववाढ झालेली आहे आणि कमी झालेला आहे, जास्त झालेला आहे, तर त्याच्यामध्ये जेही आपले चढ उतार पाहायला मिळते त्याकडे पण आपल्याला सहाय्य कोण करत असते, हे कोणाचं महत्त्व आहे, स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व असणार आहे. आता बघा तिसरा पॉईंट तो आहे राष्ट्रीय उत्पन्न. आता राष्ट्रीय उत्पन्न आपण पहिल्यापासूनच बघत आहोत की स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादक, एकूण गुंतवणूक, व्यापार चक्र या सगळ्यांचाच विचार करत असतो. म्हणून ते म्हणतात की यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्त्व समोर आले आहे आणि राष्ट्रीय उत्पादनाच्या अभ्यासाशिवाय नवीन आर्थिक धोरणाची मांडणी करता येणार नाही. म्हणजे यामध्ये आपल्याला नवीन आर्थिक धोरण मांडता येणार नाही आणि हे सगळं कुठे म्हणतात राष्ट्रीय उत्पादनामध्ये सांगितलेलं आलेलं आहे. म्हणजे अनन्यसाधारण महत्त्व समोर आले आहेत. पण राष्ट्रीय उत्पादनाच्या अभ्यासाशिवाय जर आपल्याला कुठलीही गोष्ट मांडता म्हणजे आली तर ते आपण इथे मांडू शकत नाही, तर ते फक्त त्यामधलेच इथं आपण कव्हर करू शकतो. ठीक आहे. नंतर बघूया आर्थिक विकास कसा झाला. पहिले आपण बघितलेलं आहे स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अध्ययनामुळे विकसनशील देशातील आर्थिक देशातील दारिद्र्य, उत्पन्न आणि संपत्तीतील विषमता, लोकांच्या राहणीमानातील फरक इत्यादी समस्या या पूर्ण आर्थिक विकास साधण्यासाठी करण्यात येणारी काय आहे, मदत असणार आहेत. म्हणजे आर्थिक विकास जर करायचा असेल तर दारिद्र्य आणि त्याच्यामध्ये संपत्तीची विषमता आहे, लोकांच्या आपण म्हणते राहणीमानामध्ये कमकुवत आहे की उच्च दर्जाची आहे, यामध्ये पण त्याचा फरक लक्षात आला पाहिजे ना. पाचवा आहे अर्थव्यवस्थेची कामगिरी कशी असणार आहे. कामगिरी पण सगळ्यात महत्त्वाचं आहे, काय त्यांनी काम केलेलं आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेचे ज्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करते आणि राष्ट्रीय उत्पादनाच्या आकडेवारीचा आपण इथे दीर्घकाळ अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मापन इथे केल्या जात असते. म्हणजे लॉंग टर्मसाठी हे काय असते, इन्व्हेस्टमेंट असते. म्हणून स्थूल अर्थशास्त्र सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यामध्येच एका कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांची तुलना दुसऱ्या कालावधीतील उत्पादित वस्तू आणि सेवाशी इथे केली जात असते. आता मी म्हटलं 2026 सुरू आहे, 2025चा जर आपण डाटा इकॉनॉमिक सर्वेवाल्यांना विचारलं का 2019 मध्ये आता आपण 19 माझ्या तोंडातून निघालेलेच आहे, तर आपण 19 मध्ये काय तर कोरोना आला होता. आता सगळेजण जेव्हा घरी होते मग आर्थिक वृद्धी होणार आहे, आर्थिक मंदी येणार आहे, साहजिकच आहे आर्थिक मंदी येणार आहे. आणि म्हणूनच जसं आर्थिक मंदीचा काळ गेला, जसं लोकांना रोजगार मिळालं 22, 23, 24, 25, 26 मध्ये, तर त्यांची काय होणार आहे, आर्थिक वृद्धी होणार आहे. आणि म्हणूनच 2019 मध्ये आणि 2026 मध्ये हा जो डिफरन्स आहे आपण जर बघितला तर खूप मोठा डिफरन्स येणार आहे. कारण 19 मध्ये सगळेजण घरी होते आणि जसजसं वाढत गेले आहे, कालावधी वाढत गेला, इयर वाढत गेले, तसं लोक काय काय बाहेर पडले आणि त्यांची काय आर्थिक विकास झालेला असणार आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की एका कालावधीनंतर जेव्हा दुसरी कालावधी येत असते त्याचा जेव्हा आपण डिफरन्स बघत असतो तर तो डिफरन्स आपल्याला वरती नेणारा ग्राफ दिसते की खाली नेणारा ग्राफ दिसते हे आपल्याला पाहायला मिळत असते. आणि म्हणूनच या आर्थिक विकासामध्ये वस्तू आणि सेवा सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. आणि हे आर्थिक आणि वस्तू आणि सेवा या सगळे समग्र लक्ष अर्थशास्त्राचं इकडे सगळ्यात महत्त्वाचं इथे काय असणार आहे, अर्थव्यवस्थेची कामगिरी त्याने किती पार पाडलेली आहे, त्याला किती श्रेय दिले पाहिजे याचाही विचार इथे करावा लागत असते. 6वा असणार आहे स्थूल आर्थिक चलनाचा इथे अभ्यास. आता अर्थव्यवस्थेचे कार्य समजून घेण्यासाठी त्याच्या स्थूल आर्थिक चलनाचा इथे आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. ते म्हणतात की आपल्या अर्थव्यवस्थेतील मुख्य आर्थिक समस्या या एकूण उत्पन्न, उत्पादन, रोजगार आणि सामान्य किंमत पातळी किती याच्या आर्थिक चलनाशी संबंधित आहे याचा इथे आपल्याला समग्रतेचा इथे विचार करावा लागणार आहे. नंतर म्हणतात की सामान्य रोजगार पातळी कशी असते, तर स्थूल अर्थशास्त्र रोजगाराच्या सर्व
सर्वसाधारण पातळी आणि उत्पादनाचे विश्लेषण करण्यास इथे काय करते, मदत करत असते. आणि हे जे आहे आपल्याला सर्वसाधारण पातळी या सगळ्या इथे आपल्याला पाहायला मिळत असते. ठीक आहे. आता या ज्या सगळं पाहण्याच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर हे जे दृष्टिक्षेप आहे आपल्याला, आपण म्हणून की सगळ्यात समग्र लक्ष अर्थशास्त्राचा इथे उपयोग केला जात असतो. ते म्हणतात की मग याची तुलना आपल्याला अभ्यासाला आली तर म्हणजे तुलना करणे पण गरजेचं आहे. तर याच्यामध्ये ते म्हणतात की याचा अर्थ काय आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा. आता तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे, ज्यांनी माझा पहिलेचा व्हिडिओ नसेल बघितला तर पहिले त्यांनी बघून घ्या की सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण डिटेलमध्ये समजून सांगितलेलं आहे. ते म्हणतात की सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक घटकाचा वर्तनाचा इथे अभ्यास करत आहे, दुसऱ्या कोणाचा इथे अभ्यास करत नाही. म्हणजे लहानातल्या लहान गोष्टीचे इथे विचार केले जाते, मोठ्यातल्या मोठी गोष्टी इथे अंतर्भाव होत नाही. मग मोठ्यातली मोठी गोष्ट जर आणायची असेल तर आम्हाला कुठे जावं लागते, स्थूल अर्थशास्त्राकडे जावं लागते. मग स्थूल अर्थशास्त्र काय करते, अर्थ हे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या एकूण घटकाच्या वर्तनाचा इथे आपल्याला अभ्यास करावा लागत असतो. तो कुठे जावं लागते, आपल्याला स्थूल अर्थशास्त्राकडे जावं लागत असते. ठीक आहे. शेवटचाच आता आपला पॉइंट हा ना. ठीक आहे. मग ते म्हणतात की साधने कशी इथे निर्माण होते. मग आता ते म्हणतात की आता आपण इथे सूक्ष्म लिहून टाकून इथे. ठीक आहे. आणि ते स्थूल. ठीक आहे. आता ते म्हणतात की साधने कशी सांगितली गेलेली आहे. ते म्हणतात की वैयक्तिक मागणी आणि वैयक्तिक पुरवठानुसारच इथे काय केली, साधनाचा पुरवठा आणि मागणी ठरवण्यात आलेली आहे. आणि ही जी मागणी आहे हे स्थूल अर्थशास्त्रानुसार असणार आहे, पण जेव्हा सूक्ष्म अर्थशास्त्रानुसार असणार आहे. पण जेव्हा स्थूल अर्थशास्त्र आलेलं आहे त्यामध्ये आपल्याला समग्र मागणी आणि समग्र पुरवठा इथे याचा अंतर्भाव करण्यात यावा लागणार आहे. हे दोन डिफरन्स इथे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि मग बघा व्याप्ती कशी आलेली आहे. ते म्हणतात की वैयक्तिक मागणी आणि पुरवठा, उत्पादन किंमत, उत्पन्न घटकाच्या किमती, उत्पादन उपभोग किती आहे, आर्थिक कल्याण किती आहे, आर्थिक वेलफेअरनेस किती झालेलं असणार आहे, हे सगळं कुठे बघावं लागते, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये बघावं लागते. पण जेव्हा स्थूल अर्थशास्त्राचा इथे जेव्हा विचार केला जातो तेव्हा आपण राष्ट्रीय उत्पन्न, सामान्य किंमत पातळी आणि रोजगार म्हणजे आणि पैसा इत्यादींचा इथे विचार करावा लागत असतो. हे डिफरन्स इथे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे होल आपण बनवून की यामध्ये डिफरन्स काय आहे पूर्ण आपण बघितल्याच्या नंतर तर या तत्त्वानुसार आपल्याला पाहायला मिळत असते. मग बघा महत्त्व काय असणार आहे आता त्याचेवाले. ते म्हणतात की महत्त्वाच्या याच्यामध्ये ते सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण किंमत निर्धारण, प्रारूपाची निर्मिती आणि व्यावसायिक निर्णय इत्यादी घेत असतो. पण जेव्हा स्थूल अर्थशास्त्र आलं तेव्हा आर्थिक चढ उतार किती आहे, राष्ट्रीय उत्पादन किती आहे, एकूण राष्ट्रीय गुंतवणूक किती आहे आणि उत्पादनाचे अध्ययन, आर्थिक विकास या सगळ्यांचा इथे आपल्याला समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये डिफरन्स पाहायला मिळत असते. मग सिद्धांत आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किंमत सिद्धांत कुठे दिलेला आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. आणि इथे मध्ये काय दिलेले आहे, उत्पन्न आणि रोजगाराचा सिद्धांत कुठे दिलेत आहे तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये देण्यात आलेला असणार आहे. आता उदाहरण म्हणतात की वैयक्तिक उत्पन्न आणि वैयक्तिक उत्पादन हे कुठे येत असते तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये येत असते. पण जेव्हा आपण स्थूलची गोष्ट करत असतो तेव्हा याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पादन या सगळ्यांचा समावेश इथे करण्यात येत असतो. तर हा जो पॉइंट असणार आहे स्टुडंट्स हा इथे संपलेला असणार आहे. आता तुम्हाला अभ्यासासाठी काहीतरी होमवर्क दिला पाहिजे की नाही, तर म्हणून तुम्हाला या ज्या रिकाम्या जागा दिसत आहे, जेही स्टुडंट माझा व्हिडिओ बघून राहिलेले आहे हे जे याच्या पहिले तुम्ही पिक काढून घ्या. ठीक आहे. आणि 1 2 3 4 हे चारही जे रिकाम्या जागा आहे याचा आन्सर मला पाहिजे नाही. तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये पण लिहून पाठवू शकता की मॅडम याचा फर्स्ट याचा आन्सर काय आहे, हे असणार आहे, सेकंड याचा आन्सर फक्त हे असणार आहे, थर्ड याचा आन्सर हे असणार आहे, 1 2 3 4 जेही आहे
चौथ्या याचा आन्सर काय असणार आहे, 1 2 3 4 जेही असणार आहे समथिंग हे असणार आहे. म्हणजे तुम्ही जर व्हिडिओ बघत आहात, चांगल्या याच्याने चांगलं समजून सांगितलेलं आहे, तर तुम्हाला नक्की कळेल की या रिकाम्या जागा फक्त 2 मिनिटाचं काम आहे. आणि जर तुम्हाला नाही रिकाम्या जागा कमेंट्स बॉक्समध्ये लिहून नाही पाठवलं, तर मग मी नंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. ठीक आहे, पण तुम्हाला अभ्यास पण देणं गरजेचं असते. ठीक आहे, आणि यानुसार ह्या जे इथे आपल्याला देण्यात आलेलं आहे याचं उदाहरण वैशिष्ट्य काय आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राचं, स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व काय आहे, मग स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती किती पद्धतीने होते, तोंडपाठ करून दिलेली असणार आहे. ठीक आहे, पूर्ण बाय चार्ट तुम्हाला करून दिलेला आहे. आणि म्हणूनच हे जे संकल्पना इथे सांगितलेली असणार आहे, इथे आपल्याला स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र याचा परिचय इथे संपलेला असणार आहे. कळलं? आता जेव्हा आपण नेक्स्ट व्हिडिओ, जेव्हा आपण सेकंड व्हिडिओमध्ये जेव्हा आपण चॅप्टर बघून, तेव्हा आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्याला मी व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे, तर मग या सगळ्यांचा इथे आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. आज तर आपण फक्त 2 व्हिडिओमध्ये हे काय केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे आणि तेही तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेलं असणार आहे. कळलं? आता जेव्हा आपण उद्या बघून, तर तुम्हाला सांगून देते उद्या आपण काय बघणार आहोत. ठीक आहे, काय शिकणार आहोत. मग उद्याला आपली काय येणार आहे, उपयोगितेचे विश्लेषण काय आहे ते बघणार आहोत. आता उपयोगितेचं विश्लेषण थोडशा शब्दात सांगून देते. ठीक आहे, आता काय आहे, उन्हाळा आहे, तर तुम्हाला गरज कशाची आहे हे मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा. पावसाळ्यामध्ये तुम्ही कोणते कपडे घालता ते मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा. म्हणजे मी तुम्हाला सांगते, तुमच्या उपयोगितेचा हा जो सिद्धांत आहे हा फक्त तुमच्या तोंडपाठ असणार आहे, बाकी काहीच नसणार आहे. ठीक आहे, मग ह्या जो उपयोगिता आहे हा उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. हा जो आपला सेकंड चॅप्टर असणार आहे. आता आपल्याला हा फर्स्ट चॅप्टर होता, हा पूर्ण क्लोज झालेला आहे, पूर्ण सविस्तर मी समजून सांगितलेला आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स. आता जो नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे तो उपयोगितेच्या विश्लेषणावरती येणार आहे. ठीक आहे, चला बाय बाय.